ज्यांची ज्यांची मी नावं घेत आहे त्यांनी या विचार मंचावरती यावे. माननीय श्री बाळासाहेब आंबेडकर यांचा जय असो. हॅलो 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 चेक हॅलो 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 चेक हॅलो 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 मान्य श्री बाळासाहेब आंबेडकरांचा विजय असो. मान्य श्री बाळासाहेब आंबेडकरांचा विजय असो. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा जय असो आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा जय असो वंचित बहुजन आघाडीचा जय असो वंचित बहुजन आघाडीचा बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. सदैव बाळासाहेब आगे बढ़ो विजय असो. सदैव बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो विजय असो. वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा हॅलो विचार मंचावरती किसन चव्हाण साहेब राज्याचे महासचिव किसन चव्हाण साहेब यांनी विचार मंचावर यावे. राज्याचे उपाध्यक्ष जाधव साहेब, ठाणे जिल्हा अध्यक्ष मनोज भाऊ पवार साहेब, ठाणे जिल्हा प्रवक्ते सोनू पवार साहेब, सगळ्यांनी डी सेक्शन खाली करा. डी सेक्शन खाली करा प्लीज. मागे जावा, मागे जावा, सगळ्यांनी मागे जावा. डी सेक्शन खाली करा. समता सैनिक दल यांच्याकडे खाली करा. समता सैनिक दल डी सेक्शन सगळं खाली करा. ठाणे जिल्हे प्रवक्ते आवाज किती येतो बघ ना. म्हणून आधी आगे आले. आता प्रवक्ते अजून 14 जण. ठाणे जिल्हा प्रवक्ते सोनू पवार साहेब, प्रदेश प्रवक्त्या उत्कर्षताई रुपवते ताई, शीख धर्माचे वाचक अदित सिंग बाळा, ख्रिश्चन धर्मगुरु फादर डिमेल्लो, बौद्ध बनते धम्मपाल, ठाणे जिल्हा महासचिव निलेश जाधव, ठाणे जिल्हा महासचिव प्लीज विचार मंचावर यावे. कल्याण डोंबिवली अध्यक्ष विशाल पानशे, ठाणे जिल्हा अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा विजय गायकवाड, आशाताई पवार, बंधू भगिनींनो प्लीज शांतता ठेवा. विचार मंचावर ज्यांची ज्यांची नावं घेते कृपया करून विचार मंचावर यावे. किसन चव्हाण साहेब राज्याचे उपाध्यक्ष ना जाधव साहेब, ठाणा जिल्हा अध्यक्ष मनोज भाऊ पवार साहेब, ठाणा जिल्हा प्रवक्ते सोनू पवार साहेब, प्रदेश प्रवक्त्या उत्कर्षताई रूपवते ताई, शीख धर्माचे धर्मगुरु
अजित सिंग बाळा, ख्रिश्चन धर्मगुरू फादर रोमियो, बंधू भगिनींनो प्लीज शांतता ठेवा प्लीज. राज्याचे महासचिव किसन चव्हाण साहेब, राज्याचे उपाध्यक्ष ना जाधव साहेब, रुपोते ताई प्लीज आपण दोन शब्द. सगळ्यांना जय भीम. आवाज ऐकून ना. जय भीम. आवाज इथल्या मनुवाद्यांच्या आणि या प्रस्थापित नेत्यांच्या कानापर्यंत गेला पाहिजे. परत बोला जय भीम. ढोल ताशा बंद करा. ढोल ताशा बंद करा. ढोल ताशा बंद करा. ढोल ताशा बंद करा. डी सेक्शन थोडं खाली करा. डी सेक्शन थोडं खाली करा इकडे. अरे ढोल ताशा बंद करा रे मागे. ढोल ताशा बंद करा. ढोल ताशा बंद करा. डी सेक्शन खाली करा. सप्ता सैनिक दल जरा प्लीज पोझिशन घ्या. ओके. परत एकदा मी आदरणीय प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांचा आपल्या बाली किल्ल्यामध्ये स्वागत करत आहे. सगळ्यांनी सोबत बोला. वंचित बहुजन आघाडीचा. वंचित बहुजन आघाडीचा. बाळासाहेब आंबेडकर आप आगे बढ़ो. बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो. असाच आवाज आला पाहिजे आपल्या इलेक्शन पिरियड मध्ये. इथे तुम्ही वाचलंच असेल की आपला बाली किल्ला लढवायला आपला राजा इथे आलाय. मी पहिल्यांदा एवढ्या लोकांमध्ये भाषण करतोय. काही चुकला असेल तर माफ करा. मी तुमच्या सगळ्यांचा भाऊ, मुलगा, दादा, सोनू भाऊ, ठाणे जिल्हा प्रवक्ता, सगळ्यांना माझ्याकडून जय भीम. सगळ्यात पहिले सुरुवात करेल
ठाणे शहर अध्यक्ष महेंद्र अंबोरे, प्लीज विचार मंचावरती आपण यावे. सगळ्यांनी शांती घ्या. सगळ्यांनी एकदम शांती घ्या. डी झोन खाली करा. ठीक आहे. आजच्या या सभेचं आयोजन यासाठी केलं गेलं आहे. कधी ठाणे जिल्ह्यामध्ये नाव निघायचं सुभाष टेकडीचं तर बोलायचे की आंबेडकरी समाजाचा हा बालेकिल्ला आहे. होता का नव्हता सांगा मला तुम्ही. आहे का नाहीये? आवाज नाही ऐकू आला. आहे का नाहीये? तर हीच गोष्ट इथे सगळ्या लोकांना समजली पाहिजे की हा बाली किल्ला अजून आपलाच आहे. आणि यासाठी आपले राजे आज इकडे आले आहेत. इथे प्रस्थापित लोकांनी असा विचार करून ठेवला होता कि बाबा थोड़ा 2 पैसा खर्चा कर लेंगे, इनका बाली किल्ला फोड़ डालेंगे अपन लोग. ये होऊ शकतं का? जोरात बोला. तर तेच आहे आपली ताकद जी आज इथे दिसत आहे. मला नक्की माहिती आहे की जिथले इथले प्रस्थापित नेते जे इथे एवढ्या दिवसापासून पैशाच्या जीवावर निवडून येत आहे, सगळे घरामध्ये लपलेले बसले असतील. मला राजकारणाचं एवढं समज नव्हतं. मी खूप लहान होतो. लहानपणापासून वडिलांना बघत आलो होतो. ते आंबेडकरी चळवळीशी जुळलेले होते. 14 एप्रिल काय असते, 6 डिसेंबर काय असतो हे कधी समजलंच नव्हतं. म्हणजे जेव्हा लहान होतो तेव्हा माझ्या वडिलांनी मला समजवलं होतं. आणि त्यावेळी जे आमचे वडील करायचे, 6 डिसेंबरला आम्ही गाडी भरून इकडनं चैत्यभूमीला जायचो. 14 एप्रिलला रॅली असायची. आंबेडकरी समाजाचा काही कार्यक्रम असला तर आपल्या खूप इथे जल्लोषात स्वागत व्हायचं सगळ्या लोकांचं आणि खूप जल्लोषात सगळ्या काही गोष्टी इथे पार पडायच्या. कालांतराने ही सगळी हळूहळू ही गोष्ट गायब होत चालली आहे आपल्या सुभाष टेकडीमधून. मला साहेबांनी सांगितलं होतं की पवार जागा ही छोटी पडेल, माणसं खूप येतील. मला माहिती होतं, बोला साहेब माणसं येतील, तेवढा जीव आहे माणसांचा तुमच्यावर. आहे की नाही? जोरात बोला. हर एक वेळा 2-2 वेळा विचारावं लागतंय की आहे की नाही. साहेबांना ते सांगितलं, बोलो साहेब तुम्हाला इथे येणं खूप गरजेचं आहे. आपल्या बाली किल्ल्याला इथल्या प्रस्थापित नेत्यांनी सुरुंग लावायची इथे तयारी केली आहे. आपल्या बाली किल्ल्याला ह्यांनी फोडायची तयारी केली आहे. तुम्ही आल्याशिवाय साहेब पर्याय नाही. माणसं लाचार झालीत, हे नेते लाचार झाले आणि आपल्या माणसाला विकायला भाग पाडायला लागलेत. माणसं तुमच्या आतुरतेने इथे वाट बघत आहे. साहेब बोललो जागा जरी छोटी असेल, तुम्ही इथे आला, आम्हाला एवढी ताकद भेटेल की हे बाली किल्ला कुणाच्या बापाला फोडता येणार नाही. साहेबांनी होकार दिला. बोलले करून येऊ, लागा तयारीला. आणि तयारीला आम्ही लागलो. हातामध्ये फक्त 10 दिवस होते आमच्या, पण 10 दिवसाची चीज झाली. आज एवढा सगळा समाज आपल्या समोर उभा आहे. साहेबांच्या तयारीसाठी बरेच लोकांनी सांगितलं ही सभा फेल होऊ शकते. आता त्यांनी इथे येऊन बघावं ही फेल होते का पास झाली ही सभा. यासाठी मला काही जास्त बोलता येत नाही, पण जेवढं मी सांगतोय की येणाऱ्या काळामध्ये आपण आपल्या पक्षाला पूर्णपणे ताकद द्यावी. कारण फक्त वंचित बहुजन आघाडीच आहे जे आपल्यासाठी झडते, भांडते, या प्रस्थापितांना पाणी बाजायला लावते. हे सगळं फक्त वंचित बहुजन आघाडीच घडून आणू शकते. मी तुम्हाला ह्याच्यामध्ये एक छोटंसं बोलून एक आश्वासन देतो की जर आपली इथे माणसं निवडून आली तर हे तुमचे नगरसेवक नाही, एक नौकर म्हणून काम करतील. सगळ्यांनी एकदा तरी वंचितला इथे एकदा तरी संधी दिली पाहिजे.
की आपले आटीचे आटी नगरसेवक दोन्ही 13 नंबर आणि 18 नंबर मधून निवडून आले पाहिजे, जे आपला आवाज बनते म्युन्सिपाल्टीमध्ये. आणि जे आपल्या इथे वस्तू राहिलेल्या आहेत, जे आपल्याला इथं अपूर्ण पडतात, ती कुठलीच गोष्ट अपूर्ण पडून देणार नाही. तुम्ही तर आम्ही दोन भावांना ओळखता, पवार ब्रदर्स करून आम्ही दोघं फेमस आहेत, आहे की नाही? तर आम्ही जीवाचं दिवसभर रान करू आणि या इथल्या माणसांना न्याय द्यायचा पूर्ण प्रयत्न करू, हे तुम्हाला आश्वासन देतो. आणि येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांना हे आवाहन करतो की वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे उभे राहा. हे तुमचा आवाज बनून म्युन्सिपाल्टीमध्ये उभे राहतील आणि इथल्या जनतेला न्याय देतील. आणि येणाऱ्या या प्रस्थापित नेत्यांना यांची जागा दाखवून दिल्याशिवाय वंचित बहुजन आघाडी शांत बसणार नाही. मी माझे 2 शब्द संपवतो आणि किशन चव्हाण साहेबांना बोलतो की आपले 2 मिनिटं घ्यावे. आजच्या या विचार मंचावरती मान्यवरांनी आपले जे महापुरुष आहेत त्यांना त्रिवार अभिवादन करून हार घालावेत. टाळ्या वाजवा माझ्या बंधू भगिनींनो. आज महापुरुषांमुळे आपण एवढे आझाद झालो आहोत, विचाराने, आचाराने. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, माता रमाईंचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, आजच्या या विचार मंचावरती आपले दैवत माननीय आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना माझे त्रिवार अभिवादन. आजच्या या विचार मंचावरती विशाल पानसे, कल्याण डोंबोली अध्यक्ष यांनी विचार मंचावरती यावे, 2 शब्द बोलावे. आपले फक्त 10 मिनिटं दिलेली आहेत, आपले विचार व्यक्त करावे. हॅलो. सर्वात प्रथम आपल्या सर्वांना जय भीम, जय शिवराय. आज इथे उल्हासनगर महानगरपालिकेचे इलेक्शन्स ची अनाउन्समेंट झालेली आहे. तसंच आज इथे उल्हासनगर सुभाष टेकडीला जी सभा आयोजन केलेली आहे, ठाणे जिल्हा अध्यक्ष मनोज पवार, प्रवक्ते सोनू पवार, आजच्या सभा बघून उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये किंवा आजूबाजूचे जेवढे काही उमेदवार असतील त्यांचे धागे दबलेले असतात. आणि या सभेला गर्दी पाहून उल्हासनगरच्या राजकारणामध्ये आता पुढे जी काही बदल होणार किंवा बदल दिसण्यात येत आहे, आजच्या या सभा बघूनच इथल्या सर्व लोकांना कळालं असेल की आता उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडी ही येणाऱ्या सत्तेमध्ये भागीदार असणार आणि विना वंचित बहुजन आघाडीला विचारल्याशिवाय उल्हासनगर महानगरपालिकेची सत्ता स्थापन होणार नाहीये. तसंच आज आपल्याला आपले पक्षप्रमुख तथा प्रकाश आंबेडकर साहेब आज आलेले आहेत. प्रकाश आंबेडकर साहेबांच्या संदर्भात बोलणं झालं तर मी जास्त काही बोलत नाही, पण इतर पक्षातले नेतेही मी पाहिलेले आहेत आणि प्रकाश आंबेडकर साहेबांनाही बघत आहे. प्रकाश आंबेडकर साहेब हे स्ट्रेट फॉरवर्ड बोलणारे लीडर आहेत. प्रकाश आंबेडकर साहेबांसारखे लीडर
लीडर मला वाटतं नाही महाराष्ट्रात किंवा भारतात आहेत, जे कुठल्याही विषय कुठल्याही हे असू द्या ते स्ट्रेट फॉरवर्ड प्रमाणे मांडत असतात. एवढंच मी बोलतो आणि आपलं 2 शब्द संपवतो. जय भीम जय भारत. धन्यवाद पावशे सर. यानंतर आपल्या महाराष्ट्राचे उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडीची मुलुक मैदानी तोप आदरणीय अनिल अण्णा जाधव यांना विनंती करतो की आपण उपस्थितांना मार्गदर्शन करावं. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्व महापुरुषांना अभिवादन करून आजच्या या सभेला सुरुवात करत आहे. आणि हे सभा उल्हासनगरमध्ये होत असताना ज्यांनी आयोजित केलं, जे जिल्हा अध्यक्ष आमचे मनोज पवार, सोनू पवार व सर्व त्यांची टीम, आणि इथं उपस्थित असलेले तुम्हा सगळ्यांचे दैवत, तुम्हा आमचे सगळ्यांचे लाडके आदरणीय या देशाचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी उपस्थित आहेत. टाळ्यांच्या गजराने त्यांचं स्वागत केलं पाहिजे मला असं वाटतं. साहेबांबरोबर सगळं मान्यवर येत असताना कुणाचं नाव घ्यायची काय सगळ्यांनाच माहितीच आहे. आता किसन चव्हाण साहेब आहेत, रुपोते ताई सुद्धा आलेले आहेत आणि सर्व इथले कार्यकारिणी. खरं तर या उल्हासनगरमध्ये येत असताना एक जाणवलं की उल्हासनगर शहर या ठाणे जिल्ह्यामध्ये आहे आणि 20 वर्ष मागे आहे. आणि आज आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी एक लक्षात आणलं साहेबाला, या उल्हासनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक झाल्याशिवाय इथलं काहीच कुठलंही प्रस्थापित काम करणार नाही आणि वंचित म्हणजे नगरसेवकच काम करतील असं साहेबांना लक्षात आलं. खरं तर उल्हासनगरमध्ये काम करत असताना सोनू पवार यांनी सांगितलं की इथं मोठे मोठे ताकदवाले नेते मंडळी आहेत, सत्ताधारी आहेत आणि दादागिरीवाले आहेत. परंतु या दादागिरीला जेवढे दादागिरी करतात त्यांना दादागिरीला आडवं करण्याची ताकद या बाळासाहेब आंबेडकरच्या या कार्यकर्त्यांमध्ये इथल्या सत्ताधाऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. या महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहिलं असाल आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन कशा पद्धतीने काम करते. कुठल्याही सत्ता नसताना, कुणाचंही पाठबळ नसताना या महाराष्ट्रामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलंय. त्या संविधानाच्या माध्यमातून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी कुठल्या सत्तेला लाथ मारून त्या संविधानाच्या माध्यमातून न्याय द्यायचा प्रयत्न करतात. आज मला आवर्जून सांगितलं पाहिजे. कदाचित तर वडार समाज असेल, भटके समाज असेल, वेगवेगळ्या समाजाचे लोक इथं आले असतील. ज्या वेळेस अशा लोकांवरती अन्याय होतो, त्यांच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने संकट येतो आणि त्या संकट दूर करणारा कोण असन तर ते फक्त बाळासाहेब आंबेडकर लक्षात घेतलं पाहिजे. या उल्हासनगर मध्ये येत असताना आम्हाला एक जाणवलं, आमचे किसन चव्हाण सर प्राध्यापक म्हणले की इथले नगरसेवक आमदार काम ह्याच्यासाठी करत असतील की आपण नगरसेवक ह्याच्यासाठी व्हायचं की आपलं घर भरता आलं पाहिजे आणि या सत्तेत राहून आपण इथं बिल्डिंगावरती बिल्डिंग बांधलं पाहिजे आणि आपण आपल्या संपत्ती जास्तीत जास्त वाढवलं पाहिजे आणि आता उल्हासनगर या ठाणे जिल्ह्यातल्या लोकांना रस्त्यावरती आणलं पाहिजे, अशी या लोकांची मानसिकता झालेली तयार. बंधू आणि भगिनींनो, मी आज आपल्या या सभेच्या माध्यमातून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरच्या या साक्षीने मी आज सांगू इच्छितो की या उल्हासनगर शहरामध्ये काम करणारे कार्यकर्ते मला वेळोवेळी कधी काय त्यांच्यावरती प्रसंग आल्यानंतर कॉल करतात की अशाची परिस्थिती या शहरामध्ये होत असते. परंतु ते म्हणतात की आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचं आम्ही ज्यावेळेस नाव घेतो ना त्यावेळेस या महानगरपालिकेवाले सुद्धा इथं अधिकाऱ्यांतलं पोलीस प्रशासन असेल, कुठलेही प्रशासन असेल, ते आम्हाला कुठेही अडवले जात नाही. परंतु बाळासाहेब आंबेडकरची एकच इच्छा आहे
हे फक्त आपले विषय झाले, परंतु सत्य जायला पाहिजे. आणि सत्य जात असताना एवढं लक्षात आणलं पाहिजे आपण की आपण बाळासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्ता आहोत. या उल्हासनगरमध्ये ज्या ज्या पद्धतीने काम करतात, अनेक वर्षापासून ठेकेदारासारखं या सत्तेवरचा सापाच्या फडी काढून त्या सत्याच्या खुर्चीवरती बसलेले आहेत. आणि मला असं वाटतं आता वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एवढं लक्षात घेतलं पाहिजे की आपण या सत्ताधाऱ्यांना जर खेचायचं असेल आणि या प्रस्थापितला जर रस्त्यावरती आणायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीला ताकद देऊन इथल्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आपले नगरसेवक उभे केलं पाहिजे आणि ताकदीने निवडून आणलं पाहिजे. एवढं मी आज आपल्या माध्यमातून सांगतो. अति उत्साह तुम्ही, मी तर म्हणतो नुसते गर्दी होते. आपल्यावरचे लोक अनेक आरोप करतात की नुसते वंचित बहुजनाची लाखोची सभा होते, परंतु मतपेटीत काही दिसत नाही. परंतु मतपेटीत दिसत नाही ते आम्हाला माहिती आहे. परंतु काही वेगळ्या पद्धतीने आता ते मशनीच्या माध्यमातून काय करतात, ते बाळासाहेब छडा लावणार आहेत आणि त्याचं चिरपड बाळासाहेब करणारच आहेत. परंतु आपण आपली जिद्द सोडायची नाही, हे लक्षात घ्या. आपण लढलो पाहिजे. अरे आपण रस्त्यावरचे कार्यकर्ते आहेत आणि या सत्ताधाऱ्यांना सांगू इच्छितो, अरे आम्ही हारलो का जिंकलो काय, आमच्या संग बाळासाहेब आंबेडकर आहे. आम्हाला हारायची भीती नाही आणि पडायची भीती नाही. आम्ही तुमच्यावरती मानगुटीवरती उभं राहू आणि आम्ही आमचं काय असेल ते मिळवू. आणि म्हणून आज या उल्हासनगरमध्ये येत असताना आम्हाला जिल्हा अध्यक्षांनी सांगितलं वेगवेगळ्या प्रकारचे आम्हाला आमिष देतात, आम्हाला वेगळ्या पद्धतीने खेचत नेतात, वेगळ्या पद्धतीने आम्हाला दमदाटी दहशती माध्यमातून करतात. परंतु एक सांगतो, बाळासाहेब आंबेडकरचे कार्यकर्ते हे सगळं दहशतीतून निर्माण झालेले आहेत. जर आमच्या कार्यकर्त्याच्या केसाला जर धक्का लागला तर तुमच्या छातावरती बसून आम्ही तुमचा या सत्तेतून आम्ही कसे बाजूला काढायचा प्रयत्न करू. आणि म्हणून आज या ठाणे जिल्ह्यातली एक उल्हासनगर असेल, बदलापूर असेल किंवा जे आपले शहरं येतात त्या शहरातले चांगले कार्यकर्ते आहेत आपले, आणि या कार्यकर्त्यांना ताकद द्यायचं काम आपले बाळासाहेब आंबेडकर करतात. परंतु हे सगळं न होता आपण एक विचार केला पाहिजे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आता सुरुवात केलेली आहे. आज या आंबेडकर चळवळीच्या बालेकिल्ल्यात आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी एंट्री केलेली आहे, या ठाणे जिल्ह्यामध्ये एंट्री केलेली आहे. आणि या प्रस्थापितांना सांगू इच्छितो, आता इथून पुढे याद रखा तुमची गाठ वंचित बहुजन आघाडीची. आणि म्हणून मी आज इथल्या जे समाज आमचे वडार समाजाला मी सांगू इच्छितो, मनोज पवारला ज्या आपण जे त्यांना आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी विश्वास टाकलाय, त्यांना जे जिल्हा अध्यक्षपद दिलं, अरे भाजपने दिलं नसतं, काँग्रेसने दिलं नसतं, राष्ट्रवादीने पण दिलं नसतं. फक्त झेंडा उतरण सत्रांचे टाकायला आपल्याला आजपर्यंत वापरले गेलेले एक वडार समाज भाटके पोरला जिल्हा अध्यक्ष करतं. ही ताकद आपली वंचित ही बाळासाहेब आंबेडकर ताकद आहे. म्हणजे आमच्या समाजावरती अन्याय होतो, दिवसा ढवळ्या मारल्या जातं. सोमनाथ सूर्यवंशी सारख्या पोराचा दिवसा ढवळ्या मारून टाकलं, त्याला या पोलिसांनी मारून टाकलं. या पोलिसांच्या विरोधात आवाज उठवणार तर कोण होतं? वंचित बहुजन आघाडी होतं. आणि या पोलिसांना आतमध्ये टाकायची कोणाची ताकद आहे ते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर येते. या गुंडांना काय भेटता तुम्ही? काय या दहशतीला दादागिरीला भेटता तुम्ही? आता हे दादागिरी बिदागिरी सोडून द्या तुम्ही, कारण की आम्ही बी तिथून तयार होऊन आलेलो आहे. उगाच कपडे आम्ही पांढरे घातलं म्हणून समजू नका. बाळासाहेब आंबेडकरने आम्हाला संविधानाचं पुस्तक दिलंय. जर आम्हाला संविधानाच्या विरोध लढायला लावला तर तुमचं पळतं भूमी होईल. त्यामुळं दादागिरी ही शिकवण नाही. आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरने आम्हाला सांगितलं संविधानाच्या माध्यमातून, कायद्याच्या माध्यमातून. आणि बाळासाहेब आंबेडकरचा विचार म्हणजे या महाराष्ट्राला नाही तर अख्ख्या देशाला कळतं की बाळासाहेब आंबेडकर आज काय बोलणार आहेत. आणि एक बोलणं म्हणजे अख्ख्या या मंत्रिमंडळाला माहिती आहे. अरे नागपूरचे अधिवेशन आहे, वेगवेगळ्या पद्धतीने अधिवेशन घेता. अरे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तुमच्या सत्तेमध्ये नसन, परंतु तुम्हाला सत्तेतून खेचून आणण्याची ताकद आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांमध्ये. आणि म्हणून आज मी एवढं सांगू इच्छितो की आपण ताकदीने यावेळेस एकत्र या, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना साथ द्या, वंचित बहुजन आघाडीशी जोडून राहा. काय हे दावे गटबाजी असतील बाजूला ठेवा, हे आता येतील, आता काय पेट्याच्या पेट्या आणि काय आता बंडलच्या बंडल फेकून देतील अशा पद्धतीने. परंतु त्याच्या बरोबर आपल्याला बाजूला करतात. आणि म्हणून स्वाभिमानाने आपण बाळासाहेब आंबेडकरच्या पाठीशी उभं राहावं, वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभं राहावं. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान दिलं,
या संविधानापेक्षा ताकद या जगात या देशात कुठं नाही. आणि त्या जगात देशात तर सोडून द्या, पण जे बाबासाहेबांचे जे नातू आपल्याला दिलंय त्यांच्या पाठीशी उभं राहा, तर आपल्या पाठीशी ते उभं राहतील एवढं लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मी जास्त वेळ नाही घेता, टाइम झालेले आदरणीय बाळासाहेब आंबेडकर बोलणार आहेत. आणि म्हणून आज जाता जाता एवढंच सांगल की वंचित बहुजन आघाडीच्या एक दिलानी कार्यकर्त्यांनी एकत्र व्हावं आणि ताकदीने या उल्हासनगर या ठाणे जिल्ह्यातल्या प्रत्येक शहरामध्ये एकत्र होऊन आपले जास्तीत जास्त सीट निवडून येतील असं बघावं. आणि मी एवढाच आपल्याला आवाहन करल, जाता जाता एक सांगल की एक घोषणा देऊ, वंचित बहुजन आघाडीचा आवाज पार त्या मंत्रालयापर्यंत पोहोचलं पाहिजे ना तर नागपूरपर्यंत पोहोचलं पाहिजे एवढंच मी सांगल. आणि माझ्या दोन गोष्टी संपवून, वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. जय भीम, जय बजरंग. धन्यवाद अण्णा. यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र राज्य प्रवक्त्या, तमाम वंचितांच्या महिला नेतृत्व आदरणीय उत्कर्षताई रुपवते यांना विनंती करतो की आपण उपस्थितांना मार्गदर्शन करावं. आदरणीय उत्कर्षताई रुपवते. आजच्या आपल्या ह्या विराट सभेसाठी उल्हासनगर, ठाणे, भिवंडी या सगळ्याच परिसरातून आलेले आपण सर्व आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली हा सगळा जनसमुदाय इथे जमलेला आहे ते आपल्या सगळ्यांचे श्रद्धास्थान आदरणीय बाळासाहेब आंबेडकर विचारपीठावर उपस्थित सगळेच मान्यवर आणि विचारपीठासमोरील सगळे मान्यवर, समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीच्या सगळ्याच आघाड्या यांचं आवर्जून मनापासून अभिनंदन करते की एक ताकदवार सभा आपण आज इथे या उल्हासनगरमध्ये आयोजित केली. खरं साहेब, उल्हासनगरला खरंच उल्हास आज आलाय, आनंद झालाय असं वाटतंय. कारण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच ऊर्जा, एक वेगळाच आनंद दिसत आहे आणि ते तुम्हाला बघितल्यामुळे तुमची ऊर्जा कुठेतरी उल्हासनगरमध्ये पसरलेली दिसते, ह्याचा खास आनंद वाटतो. आताच माझ्या आधीच्या काही वक्त्यांनी सांगितलं की प्रस्थापित कशा पद्धतीने आपल्या विभागांमध्ये, समाजांमध्ये घुसत आहेत आणि विभाजनाचा प्रयत्न करत आहेत. पण एक सोपं सरळ वाक्य मी इथे सांगेन जे तुम्ही सगळ्यांनी आता खूणगाठ बांधून घ्यायची. आधी असं असायचं की वंचित बहुजन आघाडी म्हटलं की फक्त गावगाडे, जिथे ग्रामीण लोक आहेत, शहरी भागांमध्ये काही वंचितची ताकद नाही असं म्हणायचे. आज ह्या शहरी भागामध्ये वंचितची जी ताकद दिसते ही तुमच्या डोळ्यांनी सगळ्यांनी बघा आणि प्रत्येकाला जाऊन सांगा की गेला तो जमाना आता. या आधी भिवंडीच्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन होतं आणि छोटा कार्यक्रम भिवंडीच्या सगळ्या टीमनी केला. मला वाटतं देशमुख दादा वगैरे सगळे इथे उपस्थित असतील. मी तिथे कार्यक्रमाला गेले. उद्घाटनाच्या कार्यक्रमाला 500 लोक, फक्त कार्यालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला 500 लोक जमवली. ही ताकद या सगळ्या युवा टीम मध्ये आहे. त्यामुळे आधीच सोडा की इलाका तुम्हारा धमाका तुम्हारा असं होतं. आता इलाका हमारा धमाका भी हमारा हे वंचितचं नवीन ध्येय वाक्य घेऊन आपल्याला पुढच्या काळामध्ये काम करायचंय. आणि ती ताकद, ती ऊर्जा तुम्हा सगळ्यांमध्ये मला आज दिसतेय. आजच्या महाराष्ट्राच्या परिस्थितीबद्दल काय वेगळं सांगावं. आपण फोन उघडला, टीव्ही सुरू केला की आपल्याला दिसतच आहे. लहानपणापासून ऐकत आलो 3 तिगाडी काय, तसंच सरकार आहे. 3 पक्ष फोडून फाडून सगळे एकत्र आलेत आणि एक आहेत भाऊ. कोणते भाऊ? देवा भाऊ. दुसरे आहेत भाई, आमचेच ठाण्याचे. कोण? एकनाथ भाई. आणि तिसरे आहेत दादा, बारामतीचे दादा. साहेब, आता तुमची माफी मागून मी हे बोलणार आहे की थोडीशी कान उघडणी तुमच्या पद्धतीने आता त्या अजित पवारांची करून टाका तुम्ही. कारण ज्या पद्धतीचं बरळणं तुमच्या स्टाईल मध्ये होऊन जाऊ द्या एकदा त्यांची जरा हजामत. काही दिवसांआधी आमचे उपमुख्यमंत्री असं म्हणतात की पीएचडी करून काय दिवे लावणार का. आज कालच्या विधानसभेच्या पटलावरती आमचे उपमुख्यमंत्री म्हणतात की बार्टी सारथीचे विद्यार्थी
हे स्कॉलरशिप घेतात, एकाच कुटुंबातून 5-5 लोक घेतात, कारण त्यांना डॉक्टरेट व्हायचं आणि स्कॉलरशिप मिळवतात म्हणून ते डॉक्टरेट होण्याचा प्रयत्न करतात. असं थिल्लर वाक्य त्यांनी त्या विधानसभेच्या पटलावर केलं. आज उत्तर सम्यक विद्यार्थी संघटनेने दिलं. औरंगाबादच्या कॉलेजच्या समोर त्याच्या फोटोला जोडे मारले. आता फक्त फोटोला मारलेत. या पुढे जर असं वक्तव्य केलं तर वंचित बहुजन आघाडीचा एकही कार्यकर्ता त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही. कारण हा जो पैसा तुम्ही सांगता, बार्टी सारथीचा सगळाच पैसा हो, तुम्ही ज्या वित्त मंत्रालयावरती डेरा टाकून बसले ना, तो सगळा पैसा हा टॅक्स भरणाऱ्या, कर भरणाऱ्या आमच्या सामान्य माणसाच्या खिशातून तुम्ही घेताय. तो काय तुमच्या बाच्या घरचा पैसा नाही. त्यामुळे अशा प्रकारची वक्तव्य आता जर हे मंडळी करत असतील तर त्यांना उत्तर कोण देणार? वंचितच उत्तर देणार. आणि खरंच आवर्जून विनंती आहे की बाळासाहेबांनी आता त्यांच्या स्टाईलमध्ये जरा त्यांची कान उघडणी केली पाहिजे, तरच कुठेतरी हे बरळणं थांबेल. नाही तर त्यांची पिल्लं काय काय करतात. पुण्यामध्ये महार वतन जमिनींचा जो घोटाळा झाला त्याच्यामध्ये त्यांचं मोठं पिल्लू होतं. त्यांना क्लीन चिटही मिळाली आणि वरून डेप्युटी सीएम असं सांगतात की अधिकाऱ्यांनी पेपर नीट तपासायला हवे. म्हणजे आम्ही सगळे काय उल्लू वाटतो तुम्हाला? जनतेला काहीच कळत नाही असं वाटतं का तुम्हाला? ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडा. जनतेला सगळं समजतं आणि याचं उत्तर तुम्हाला येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकीतून आम्ही देणार. हा निर्धार आज आपल्याला इकडून सगळ्यांना करून जायचा आहे. या निमित्ताने अजून एक सांगते, जसं आता म्हटले की आपल्या सभांना लोक जमतात पण मतपेटीमध्ये रूपांतर होत नाही. जरा समाजाने स्वतःलाही विचारा आज की का असं होतं, का आपण एकजुटीने एकसोबत राहू शकत नाही. जेव्हा अन्याय अत्याचार होतो तेव्हा तुम्हाला बाळासाहेबांची आठवण होते, तेव्हा वंचितचे कार्यकर्ते पाठीशी उभे राहतात. जेव्हा अन्याय अत्याचार होतो तेव्हा बाळासाहेब स्वतः काळा कोट घालून आमच्या सोमनाथ सूर्यवंशीसाठी कोर्टात उभे राहतात. तेव्हा हे सगळे कुठे बिळात लपून राहतात? आई शपथ सांगते साहेब, ज्या दिवशी तुम्हाला काळ्या कोटात बघितलं ना असं वाटलं बाबासाहेब दिसले. हा आमचा अभिमान आहे. फक्त बोलत नाही, आम्ही करून दाखवतो. पुण्यातल्या आपल्या 3 विद्यार्थिनींवरती जेव्हा पुणे पोलिसांनीच अत्याचार केले तेव्हा रात्रभर त्या पोलीस स्टेशन मध्ये आमचा सुजात आंबेडकर आणि आमच्या अंजलीताई बसलेल्या होत्या. त्याच्यानंतरच्या सगळ्या लढाईमध्ये आमच्याच वंचितच्या वकिलांच्या टीमनी बाळासाहेबांच्याच नेतृत्वामध्ये त्या मुलींचा FIR कसा नोंदवला जाईल याचा प्रयत्न केला. आणि आता वोट चोरी म्हणून चुकी काहीतरी सुरू केलंय नवीन. जरा उशिरानेच जाग येते काँग्रेस पक्षाला. वोट चोरीचं म्हणतायत. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जेव्हा निकाल लागला, वंचित बहुजन आघाडी, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर एकमेव असे होते की जे म्हणत होते गोंधळ झाला. आणि कसा झाला? 75 लाख मतं ही कुठून आली, कशी आली? आम्हाला त्याचा तुम्ही सांगा. पुन्हा तिथे कोर्टामध्ये ह्या सरकारला खेचण्याचं काम, इलेक्शन कमिशनला खेचण्याचं काम आणि ती धमक फक्त बाळासाहेबांमध्ये होती. बाकी सगळे बोल घेवडे, काही कोणी करू शकलं नाही. त्यामुळे समाजाने पण विचार करा. जेव्हा अन्याय अत्याचार होतो त्या शुभम ताटेच्या घरी कोण गेलं रे? उभा चिरला त्या पोराला. कोण गेलं त्याच्या घरी? फक्त अंजलीताई गेल्या. या प्रस्थापितांना तेव्हा नाही गरज वाटत? अशा पद्धतीने जर समाजावरती, बहुजन समाजावरती होणारे अन्याय अत्याचार आपल्याला थांबवायचे असतील, त्यांना न्याय द्यायचा असेल तर तेव्हा आपल्याला बाळासाहेब आणि वंचित आठवते. पण मतपेटीमध्ये मात्र बटन दाबताना आम्हाला लागतं. हे बंद करा आता. हे समाजाने, बहुजन समाजाने बंद करायला हवं. आणि खरंच एक संधी आपल्याला या नेतृत्वाला, या वंचितांच्या नेतृत्वाला देण्याची गरज आहे, जेणेकरून इतकी वर्ष ज्या प्रश्नांसाठी आपण भांडत आहोत, वारंवार भांडत आहोत, त्याच प्रश्नांवरती अजून किती पिढ्या आपण झिजवणार आहोत हा विचार खरं तर आपण सगळ्यांनी केला पाहिजे. वेळ कमी आहे, अगदी 2च मुद्दे अजून मांडेन आणि थांबणार आहे. लहानपणी आम्ही ज्या घोषणा द्यायला शिकलो, आता महाराष्ट्राचं, देशाचं वातावरण फार बदलतंय, तुम्ही सगळे बघत आहात. आम्ही लहान होतो किंवा तुम्ही सगळे लहान होता तेव्हा वेगळ्या घोषणा होत्या. जरा बघूया कालांतरी त्या कशा बदलतात ते. आधी आम्ही म्हणायचो इन्कलाब,
काय म्हणायचं जोरात सांगा. आम्ही म्हणायचो भारत माता की, आम्ही म्हणायचो लढेंगे. आणि आताच्या घोषणा काय, आमची लहान पोरं काय शिकतात. माझा 8 वर्षाचा पोरगा टीव्हीवर काय ऐकतो, 50 खोके, काय झाडी काय डोंगर, एकदम. ह्या अधोगतीला आपला महाराष्ट्र जात आहे. भावा बहिणींनो, एवढं सोपं राहिलेलं नाही हे सगळं. त्यामुळे अक्षरशः डोळ्यात तेल घालून आपल्याला या पुढच्या येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जायचंय. इकडे तिकडे कोणीही बघायचं नाही, फक्त गॅस सिलेंडर आणि वंचित बहुजन आघाडीचं चिन्ह बघायचं आणि त्याच्या समोरचं बटन दाबायचं. येणारी महापालिकेची निवडणूक आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. आपण सगळ्यांनी एकदम ताकदीने त्या निवडणुकीमध्ये उतरायचं आहे आणि जिथे जिथे गरज असेल तिथे आम्ही सगळे सैनिक तुमच्या सोबत आहोत. पण जसं सुजात दादा म्हणतात की प्रत्येक सर्कल, म्हणजे ते जिल्हा परिषदचं म्हणत होते, पण प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलचा मीच बाळासाहेब, म्हणजे तुमच्या प्रत्येक वॉर्डमध्ये तुम्हीच बाळासाहेबांची ताकद म्हणून काम करायचंय. आणि वंचितला एक संधी देऊन या महानगरपालिका निवडणुकीमध्ये आपल्याला सगळ्यांना यशस्वी करून आणायचंय. एवढीच एक मागणी या निमित्ताने आपल्या सगळ्यांसमोर मांडते. आणि इथे जे आधीचे पवार दादांनी चांगलं भाषण केले, पहिल्यांदा बोलले म्हणाले, पण तसं वाटलं नाही. छान बोलले ते आणि अजूनही बोलतील. पण ते म्हणाले की आपला बाले किल्ला आहे आणि कोणीतरी त्याच्यामध्ये सुरुंग लावायचा प्रयत्न करते. दादा, मी एवढंच सांगीन, तुम्ही कितीही चढवा हल्ला, लई मजबूत आहे भीमाचा किल्ला. हा भीमाचा किल्ला आपल्याला ढासळू द्यायचा नाही, हा शब्द या निमित्ताने एकमेकांना देऊया. आणि थांबते. जय भीम, जय शिवराय, जय संविधान. धन्यवाद ताई. तुम्ही इथल्या शोषितांच्या, वंचितांच्या आणि खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लढणारी खरा पक्ष जो आहे तो आपला वंचित बहुजन आघाडी आहे. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. यानंतर महाराष्ट्राचे महासचिव आदरणीय प्राध्यापक किसन चव्हाण सर यांना विनंती करतो की आपण उपस्थितांना मार्गदर्शन करावं. आदरणीय प्राध्यापक किसन चव्हाण सर. सर्व समतावादी बहुजनवादी महापुरुषांना आणि विचारांना आपणा सर्वांच्या वतीनं विनम्रपणे अभिवादन करतो. आज उल्हासनगर या ठिकाणी होत असलेल्या एक संधी वंचितला या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले इथल्या कष्टकरी, शेतकरी, बहुजनांचं आधारस्थान आदरणीय बाळासाहेब आंबेडकर विचार मंचावरती उपस्थित असलेले वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल अण्णा जाधव, आता ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं अशा राज्याच्या प्रवक्ते आमच्या भगिनी उत्कर्षताई रुपवते, या जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय मनोजजी पवार, सोनूभाऊ पवार, त्यांचे सर्व सहकारी आणि एवढ्या मोठ्या संख्येने या सभेला उपस्थित असलेले भावांनो आणि बहिणींनो, आत्ताच यापूर्वी अनेक वक्त्यांनी सध्याची परिस्थिती सांगितली. तुमच्यातला सगळा जोश बघतोय आपण, तुमच्यातला उत्साह बघतो आपण. बांधवांनो, 2019 ला आदरणीय बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीची स्थापना झाली. या देशातलं, या राज्यातलं जे काय राजकारण साचलेलं होतं, इथले जे प्रस्थापित पक्ष होते त्यांना छेद देणारं, या राज्यातल्या प्रस्थापित पक्षांची कूस बदलून टाकणारा हा पक्ष, आमची मतं घ्यायची सत्तेवरती त्यांनी जायचं, आमच्या मताच्या जीवावरती खुर्च्यांवरती त्यांनी बसायचं.
त्यांनी त्यांचे मनसुबे पूर्ण करायचे आणि तुम्हा आम्हाला सगळ्यांना वाऱ्यावर सोडून द्यायचं. 2019च्या अगोदर वोट हमारा राज तुम्हारा. 2019ला वंचितची स्थापना झाली. छोट्या छोट्या जातीतली जी माणसं ज्यांना सातत्यानं फक्त मतासाठी वापरला, शिडी म्हणून वापरला, ती सगळी एकत्रित येऊ लागली. स्वतःचा जो स्वाभिमान आहे तो जागृत होऊ लागला. आम्हाला पक्ष नव्हता, आम्हाला पक्ष मिळाला. आम्हाला नेता नव्हता, नेता मिळाला. सगळ्या जाती धर्मातली जी वंचित समूहातली लोक होती एकत्रित आली आणि 2019ला या महाराष्ट्राला सांगितलं, इथून पुढच्या काळामध्ये वोट हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा, नहीं चलेगा. इथून पुढच्या काळामध्ये वोट हमारा राज हमारा, वोट भी हमारा राज भी हमारा, यही चलेगा, यही चलेगा. महाराष्ट्राला इथल्या प्रस्थापित नेत्यांना आम्ही दाखवून दिलं. ठीक आहे, नवीन पक्ष आहे, नवीन संघटना, नवीन पक्ष. इथं 50-50, 60-60 वर्ष सत्ता भोगणारे, ज्यांच्याकडे प्रचंड माया आहे, ज्यांच्याकडे प्रचंड संपत्ती आहेत, कारखाने आहेत, शिक्षण संस्था आहेत, त्यांच्यासारखं आमच्या वंचित बहुजन आघाडीकडे काही नाही. आम्ही कफलक माणसं आहोत, परिस्थितीला गांजलेली माणसं आहोत. पण इथल्या प्रस्थापित पक्षांना दाखवून दिलं की जरी आम्ही परिस्थितीने गांजलेली असू, आम्ही कफलक असू, पण आम्ही स्वाभिमानी आहोत. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर स्वाभिमानी नेतृत्व आहे, त्यांच्या सोबत महाराष्ट्रामध्ये आम्ही काम करतोय. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन आम्ही काम करतोय. कोण लढतंय तुमच्या आमच्यासाठी? आता अनिलांना बोलले, उत्कर्षाताई बोलल्या, काय परिस्थिती आहे महाराष्ट्राची. सगळी सत्ता वाटून वाटून घेतली. कोणत्याही पक्षामध्ये जा, पण आपल्या कुटुंबातली माणसं गेली पाहिजे. आज या महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाची भूमिका कोण करताय? अन्याय झाला वंचित बहुजन आघाडी रस्त्यावरती, अत्याचार झाला वंचित बहुजन आघाडी रस्त्यावरती, अतिक्रमणाचे विषय निघाले, नोटीस आल्या वंचित बहुजन आघाडी रस्त्यावरती. महाराष्ट्रातल्या किमान 2-2.5 लाख लोकांच्या जेव्हा अतिक्रमण होती त्यांना नोटीस आल्या, धमकावलं, घाबरवलं. आमची माणसं भयभीत झाली. पावसाळ्याचे दिवस आहेत, नोटीस आल्या. हे सरकार आम्हाला घाबरण्याचं काम करत आहे. शासनाच्या जागेवरती असतील, गायरान जागेवरती असतील, गावठाण जागेवरती असतील, आमची माणसं मिळेल तिथं झोपडं टाकते, घर बांधते. त्यांनी नोटिसा दिल्या. पावसाळी अधिवेशन चालू होतं मुंबईला. मित्रांनो, रेड अलर्ट होता. कुणी धाडस केलं नाही, कुणी आमच्या माणसांसाठी समोर आला नाही. उद्या घर पडेल की काही भीती होती आमच्या कुटुंबांना. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली रेड अलर्ट असताना, मुसळधार पाऊस असताना पावसाळी अधिवेशनावरती 60-70 हजार लोकांचा मोर्चा काढला आणि शिंदेना फडणवीसला गुडघे टेकायला लावलं. अतिक्रमण थांबली आमची. कोण येत आहे धावून? ठोकून ठोकून मारला जात आहे, जात म्हणून मारला जात आहे, धर्म बघून मारला जात आहे. कोण येत आहे मदतीला तुमच्या आमच्या? कोणता पक्ष आवाज काढतो? मतदानापुरतं आमच्या प्रती यायचं आणि त्याच्यानंतर अन्याय अत्याचार करणारे तेच लोक आहेत. आता सोमनाथ सूर्यवंशीचा संदर्भ दिला. परभणीमध्ये मोर्चा निघाला. आदल्या दिवशी मोर्चा निघाला. बांगलादेशमध्ये जे अल्पसंख्याक हिंदू आहे त्यांच्यावरती अन्याय होतो म्हणून RSS भाजपवाल्यांनी मोर्चा काढला. मोर्चा संपल्यानंतर जाता जाता परभणीतल्या चौकातला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या प्रतीची विटंबना केली. त्याची विटंबना केली म्हणून दुसऱ्या दिवशी संविधानवादी आणि बहुजनवादी फुले शाहू आंबेडकरवादी विचाराच्या लोकांनी मोर्चा काढला. ज्याने कुणी त्या प्रतिकृतीची विटंबना केली त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा. मोर्चामध्ये सहभागी कोण?
संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली म्हणून त्याच्या निषेधार्थ निघालेल्या मोर्चामध्ये वडार समाजाचा आमचा सोमनाथ सूर्यवंशी. कोण होता? वडार होता. जातीने वडार, धर्माने हिंदू. छाती फाडून मोठ्याने सांगतोय बजरंग बली सांगतोय, जय बजरंग सांगतोय. कुठल्या मोर्चामध्ये जायला पाहिजे होतं आमच्या सोमनाथ सूर्यवंशीनं? सोमनाथ सूर्यवंशीनं त्या मोर्चामध्ये जायला पाहिजे होतं, आदल्या दिवशी हिंदूंनी काढलेल्या मोर्चामध्ये. सोमनाथ सूर्यवंशी त्या मोर्चामध्ये गेला नाही. दुसऱ्या दिवशी संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली, त्याच्या निषेधार्थ निघालेल्या मोर्चामध्ये वडार समाजातला एलएलबी असणारा पोरगा मोर्चामध्ये जातोय. पोलीस पकडतात, जेलमध्ये घेऊन जातात, जात समजली जाते, ठोकून ठोकून मारलं जातं. जसं आता ताई म्हटल्या त्या अजित पवारला एकदा सांगण्याची गरज आहे. या स्टेजवर त्याला सांगितलं पाहिजे की 2 दिवसाच्या आतमध्ये माफी माग, नाही तर महाराष्ट्रामध्ये तुला फिरू देणार नाही. कशाच्या गप्पा मारतायत? तुमच्या घरामध्ये 4-4, 5-5 आमदार, खासदार, पीएचडी करणारे पोरं अभ्यास करतात. पीएचडी करणारा पोरग परीक्षा देऊन तिथं उत्तीर्ण होतंय, संशोधन करतंय. एवढी मस्ती पैशाची? काय स्वतःचं कर्तृत्व आहे? आणि म्हणून त्यावेळेस देखील जेव्हा सोमनाथ मारला त्यावेळेस देखील या राज्याच्या गृहमंत्र्यांनी, त्यावेळेच्या आणि मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळामध्ये सांगितलं की सोमनाथ सूर्यवंशीचा खून हा खून नाही तर तो दम्याच्या आणि श्वसनाच्या आजारानं गेलेला. विचार करा बांधवांनो, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते त्या कुटुंबाच्या पाठीमागे जर उभे राहिले नसते तर सोमनाथ सूर्यवंशी कधीच दफन केला गेला होता, श्वसनाच्या आजाराने गेला. अशा पद्धतीने त्याचं डेथ सर्टिफिकेट तयार झालं असतं. बाळासाहेब पाठीशी उभे राहिले, हायकोर्टामध्ये गेले, हायकोर्टामध्ये निकाल लागला. आपल्या पोलिसांना वाचवण्यासाठी गृह मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टात गेलं. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर सुप्रीम कोर्टात गेले आणि फडणवीसाला आणि पोलीस खात्याला आणि सरकारला गुडघे टेकायला लावलेत. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक वेळेस बाळासाहेब धावून येतात, आमच्या पाठीशी उभा राहत आहे. आज महाराष्ट्रातला हा सगळा बहुजन समाज, इथला बौद्ध असेल, मातंग असेल, इथला भटका विमुक्त असेल, आदिवासी असेल, साहेब पोरका झाला होता. तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये आता नसते साहेब, चौकामध्ये घरामध्ये घुसून घुसून आमच्या आया बहिणीवरती अत्याचार केले असते. पण बापासारख्या आदरणीय बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्रामध्ये आमच्या पाठीशी उभे आहेत. हिंमत नाही कुणाची अन्याय आणि अत्याचार करण्याची. काय देतोय आम्ही त्याच्या बदल्यामध्ये? विचार केला पाहिजे. तरुण आहेत समोर सगळे लोक बसलेले आहेत. अरे किती दिवस सहन करणार आहोत आम्ही? सगळं उत्तर देणार आहोत की नाही? की नुसत्या सभा करणार आहोत? त्याच पद्धतीने उत्तर इथल्या राज्यकर्त्यांना दिलं पाहिजे. बाबासाहेबांनी आम्हाला धोके सांगितले होते. आम्ही फक्त बाबासाहेब जयंतीच्या दिवशी ऐकतो, आम्ही बाबासाहेबांची फक्त जयंती साजरी करतो. बाबासाहेबांनी जे सांगितलं ते आम्ही ऐकत नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी 2 शत्रू सांगितले आम्हाला, एक ब्राह्मणशाही आणि दुसरी भांडवलशाही. आज या देशामध्ये 2014 पासून ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हातात हात घालून काम करतात. तुम्हाला नागव करण्याचं काम सुरू केलेलं आहे. पेशवाई आणि मनुवादी व्यवस्था आलेली आहे. आम्ही गप्पा आहोत, शांत बसतोय आम्ही. भावांनो, बाबासाहेबांनी जर आम्हाला संविधानामध्ये मताचा अधिकार दिला नसता, कोण आला असता तुमच्या आमच्या वस्त्यांमध्ये 3-3 कोटीच्या गाड्यांमध्ये? ही माणसं मतदानाच्या दिवशी आमच्या गल्ल्यांचा, आमच्या झोपडपट्टींचा वास आला तरी झक मारीत आमच्या घराघरापर्यंत येतात. हे फक्त बाबासाहेबांच्या मुळे, मताचा अधिकार दिला म्हणून. बाबासाहेबांनी 26 जानेवारी 1950 ला सांगितलं की आता बस झालं. याच्या अगोदर राणीच्या पोटी जन्माला यायचा तो राजा व्हायचा, हे सगळं बंद. आता राणीच्या पोटी कितीही गोर गोमट पोरग जन्माला आलं तरी ते राजा होणार नाही. या मतपेटीतून जे जन्माला येईल ते उद्याचा लोकशाहीतला राजा होईल, हे बाबासाहेबांनी या देशाला सांगितलं. बाबासाहेबांनी मला मताचा अधिकार दिला.
मित्रांनो, मी आता जल्लोष बघत होतो येताना, साहेबांचं स्वागत करताना बघत होतो. काय उत्साह, प्रचंड उत्साह होता. या शहरामध्ये जर आज रात्री बाबासाहेबांच्या फोटोची जर विटंबना झाली, काय होईल? उद्या उल्हासनगर बंद, ठाणे बंद, महाराष्ट्र बंद, देश बंद. कशामुळं? फक्त बाबासाहेबांच्या फोटो फाडला म्हणून. परभणीमध्ये संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली, आंतरराष्ट्रीय स्तरावरती तो निषेध नोंदवला गेला, आम्ही रस्त्यावरती आलो. पण भावांनो, या विटंबनेपेक्षाही सगळ्यात मोठी विटंबना जर कोणती असेल, ती विटंबना म्हणजे आम्ही आमचं मत विकतो या भाड खाऊन ना, ती सगळ्यात मोठी विटंबना आहे माझ्या दृष्टीने. ती सगळ्यात मोठी विटंबना आहे. मला खात्री आहे की आजपासून तर या उल्हासनगर मध्ये आपण ठरवलं पाहिजे की काही झालं तरी चालेल, पैसे घ्यायचे की नाही घ्यायचे हे ठरवायचं. हे कुठं कष्ट करायला गेले, मेहनत करायला गेलेत, प्रचंड पैसा वाटतात, तिकडे फ्रॉड करायचे, भ्रष्टाचार करायचे, पैसे आणायचे, तुम्हाला वाटायचे. जसा सट्टा लावतात, जुगार लावतात, मटका लावतात, तसे इलेक्शनच्या काळामध्ये तुमच्या आमच्यावरती पैसे लावतात, निवडून जातात आणि त्याच्या दुपटी तिपटीने पैसा कमवतात. ती मोठी झाली, आम्ही आहोत तिथंच आहोत. त्याच्यामुळं काय लुटायचं ते लुटायचं त्यांना. पण इथून पुढच्या काळामध्ये मी माझं मत आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला देणार. हा संकल्प करा, इथून करणार आहोत का? नक्की. बाबासाहेबांना अभिवादन करा मत देताना. इथून पुढच्या काळात जयंती करा, आम्ही जयंती उत्साहात करू, कारण बाबासाहेबांनी मला स्वाभिमान दिलाय. हे अंगावरची कापड बाबासाहेबांच्या मुळे आली. जयंती तर उत्साहात करू, पण मतदान करताना देखील मत देऊ वंचित बहुजन आघाडीला, मत देऊ बाळासाहेब आंबेडकरांना आणि अभिवादन करू महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. मान्य आहे? करणार मान्य? सगळ्यांनी द्या दोन्ही हाताने. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, तू मागे बढो. कचखाऊ भूमिका घेतात काही? अजिबात नाही. वंचित बहुजन आघाडीचा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, तू मागे बढो. आपल्या पाठीशी फक्त बाळासाहेब आंबेडकर उभे आहेत. सध्याला राजकारणामध्ये इथले जे प्रस्थापित आहेत, चांद्यापासून बांद्यापर्यंत, त्यांना दाखवून देऊ तुम्ही किती पैसा वाटा. पण इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला लुटायचं काम करू, पण आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जे उमेदवार देतील त्या उमेदवाराला मतदान करू. यांची एकदा जिरवलीच पाहिजे आपण. ती जिरवण्याची भूमिका भविष्य काळात तुम्हाला करावी लागणार आहे. अरे स्वाभिमानानं जगा. आम्ही त्या बाबासाहेबांचे अनुयायी आहोत की जे बाबासाहेब स्वाभिमानानं जगत होते, झुकले नाही. पुण्याच्या कराराला जेव्हा महात्मा गांधीजींना भेटायला आले, तेव्हा काँग्रेसच्या नेत्याबरोबरच्या बैठकीला बाबासाहेबांनी त्यांनी दिलेला चहा सुद्धा पिले नाही. बाबासाहेब म्हणाले, आता जर मी चहा पिलो तर मी तुमचा मिंदा होईन, म्हणून मी तुमचा चहा घेणार नाही. काय बाबासाहेबांचा विचार. चहाचा कप हातामध्ये काँग्रेसचा न घेणारे, फेकून देणारे बाबासाहेब, नाकारणारे बाबासाहेब, त्यांचे आम्ही अनुयायी आहोत. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांसारखा स्वाभिमानी माणूस कुणापुढे झुकत नाही. सन्मानपूर्वक बाकीच्या नेत्यांना त्यांच्या पोरांचं पडलंय आणि बाळासाहेबांना कैकाड्याचं, वडाराचं, भसन जोग्याचं, वडाराच्या पोरांचं पडलंय. काय विचार आहे. अशा नेतृत्व सोबत आम्ही राहिलो पाहिजे, स्वाभिमानाने जगलो पाहिजे. दादागिरी दादागिरी अनिल अण्णाने सांगितलं, कुणाच्या जीवावरती दादागिरी करतात, कुणाची पोरं असतात दादागिरी करायला. तुमची आमचीच पोरं असतात. आमची पोरं बाजूला गेली तर घरातनं बाहेर सुद्धा पुढारी निघणार नाही. इथून पुढच्या काळामध्ये दादागिरी, इथून पुढच्या काळामध्ये आमची ताकद फक्त आमच्या माणसासाठी वापरू. आम्ही काही झालं तरी चालेल. स्वाभिमानानं जगा. आमची कुटुंब, आमची चूल आम्ही पेटवतो. नजरेत नजर घाला. समोरच्या किती गावातला गावगुंड असला, पक्षाचा पुढारी असला तर नजरेत नजर, छातीला छाती लावा. गुलामासारखं जगू नका.
आमचा एक शायर म्हणतो, गुलाम बनकर जिओगे तो लात मारेगी ये दुनिया, गुलाम बनकर जिओगे तो लात मारेगी ये दुनिया, नवाब बनके जिओगे तो सलाम ठोकेगी ये दुनिया. बाबासाहेब आंबेडकर राजासारखे जगले, सत्तेत गेले नसतील, लोकसभेला पराभव झाला असेल, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर देखील राजासारखे सन्मानानं स्वाभिमानानं जगतात. तुम्हाला जर सन्मानपूर्वक वाटाघाटी करायच्या असतील तर माझ्याकडे या, मी तुमच्याकडे यायला मोकळा नाही. हा स्वाभिमानी बाणा आदरणीय बाळासाहेब आम्हाला शिकवतात. त्याच पद्धतीने तुम्ही आम्ही देखील जगलो पाहिजे. भावांनो, तुमच्या आमच्या प्रश्नांवरती कुणी बोलत नाही, तुमच्या आमच्या प्रश्नांवरती कुणी चर्चा करत नाही. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, लोकल बॉडीजच्या निवडणुका आहेत. आपला नगरसेवक निवडून गेला पाहिजे म्हणजे तो आपले प्रश्न उठवतील. मला आता सोनूभाऊ सांगत होते, या भागामध्ये पाणी सुटताना अगोदर श्रीमंतांच्या वस्तीमध्ये पाणी सुटतं आणि नंतर गरिबांच्या वस्तीमध्ये पाणी सुटतं. बरोबर आहे? हे बदलायचं कुणी, कोण येणार आहे बदलायला? पुन्हा बाबासाहेब येणार आहेत का? पुन्हा बाबासाहेब येणार नाही. तुमच्या प्रत्येकामध्ये बाबासाहेब तयार करा, बाबासाहेबांचा स्वाभिमानी बाणा तयार करा आणि इथल्या व्यवस्थेला मूठ माती द्या. इथून पुढचा काळ हा वंचितांचाच असला पाहिजे अशा पद्धतीचा संकल्प करा. प्रत्येक जातीसाठी धावून जातात बाळासाहेब. मातंग समाज म्हणत होता हिंदुत्व हे आमच्या वज्रमुठीमध्ये आहे. त्याच मातंग समाजाच्या पोरावरती RSS भाजपच्या कार्यकर्त्यांनी इतकं ठोकलं, त्याच्या अंगावरती लघवी केली. जो म्हणत होता मी हिंदू आहे, अन्याय करणारा हिंदू, ज्याच्यावर अत्याचार झाला तो हिंदू. बाबांनो, याच्यात तर बाहेर पडा. अण्णाभाऊंनी सांगितलंय आम्हाला की धर्मांनी अखंड छळले, धर्मांतांनी तसेच पिळले, चोर झाले साव, जग बदल घालून घाव, सांगून गेले मज भीमराव. हे जग बदलायचं असेल तर मुळावरती घाव घातला पाहिजे, फांद्या तोडून उपयोग नाही. हे अण्णाभाऊंनी सांगितलंय. आम्हाला उद्याच्या काळामध्ये इथल्या मुळावरती घाव घालायचा आहे. आणि म्हणून ही जी काही सभा आहे, ही सभा ही विजयी सभा आहे. या तुमच्या भागात महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना तुम्ही बोलावलंय. भेट देणार आहात का नगरसेवकाची? नगरसेवकाची भेट देणार आहात का बाळासाहेबांना? आपले नगरसेवक पाठवणार आहात का निवडून? वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक या भागात निवडून पाठवा आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना सांगा, साहेब तुम्ही आमच्या सभेला आला होतात, आम्ही तुम्हाला भेट दिली. इथून पुढच्या काळामध्ये काही झालं तरी चालेल. बाबासाहेबांनी जे शस्त्र दिलंय, बाबासाहेबांनी जे हत्यार दिलंय, बाबासाहेबांनी फक्त पेन वापरला. त्या पेनाच्या जोरावरती हजारो वर्षापासूनची जी व्यवस्था होती तिच्या मुंडक्यावरती पाय देऊन उद्ध्वस्त केली. तुम्ही आम्हाला शस्त्र दिलं, हत्यार दिलं. आजच्या लोकशाहीच्या काळामध्ये मतदान हे हत्यार आहे. त्या हत्याराचा वापर करा, एवढ्याच्या प्रसंगी बोलतो. आणि भावांनो, जगाच्या पाठीवरती कुठेही फिरलात तर तुम्हाला गाईचं दूध विकत भेटल, म्हशीचं दूध विकणारा भेटेल, चौका चौकामध्ये शेळीचं दूध विकणारा भेटेल. पण ज्या माऊलीनं 9 महिने 9 दिवस पोटात ठेवलं, जन्म दिला, त्या आईचं दूध विकणारा तुम्हाला जगाच्या पाठीवरती कुणी भेटणार नाही. तो गद्दार असेल आईचं दूध विकणारा. बाबासाहेब म्हणतात हे मतदान म्हणजे तुमच्या आईचं दूध आहे, दूध. इथून जाताना संकल्प करा, काही झालं तरी चालेल, माझ्या आईचं, ज्या आईनं 9 महिने 9 दिवस मला पोटात सांभाळलं, वाढवलं, लालन पालन केलं, त्या आईचं दूध मी कधीच विकणार नाही. ज्या बाबासाहेबांनी आम्हाला मताचा अधिकार दिला ते मत या गद्दारांना विकणार नाही, त्यांना लुटू, पण मत मात्र बाळासाहेबांना देऊ, बाबासाहेबांना अभिवादन करून देऊ. एवढा संकल्प या निमित्ताने करा. आशावाद बाळगतो. उद्याच्या निवडणुकीसाठी पुन्हा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय भीम, जय संविधान. धन्यवाद सर. सर्व उल्हासनगरच्या रहिवाशांकडून आणि वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून तुम्हाला आम्ही या ठिकाणी आश्वासन देतो
की येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये आम्ही 500, 1000 आणि एका मटणाच्या पिशवीसाठी न बळी पडता आम्ही फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीलाच मतदान करू. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. यानंतर आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान तमाम वंचितांचे नेते, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय प्रकाश बाळासाहेब आंबेडकर आपल्या सर्वांना संबोधित करत आहेत. बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो, बाळासाहेब आंबेडकर तुम संघर्ष करो. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. बाळासाहेब आंबेडकर तुम संघर्ष करो. वंचित बहुजन आघाडीचा, अरे वंचित बहुजन आघाडीचा. बाळासाहेब आंबेडकरांचा, वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. आपण सर्वांनी आपल्या मोबाईलचे टॉर्च ऑन करून बाळासाहेब आंबेडकरांना सलामी द्यायची आहे. वंचित बहुजन आघाडीचा. सर्वांनी बसून घ्या अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. ठाणे जिल्ह्याचे असणारे 2 भाग आपण केलेले आहेत. विशाल पावसे हे एका भागाचे असणारे अध्यक्ष आहेत. मनोज पांडुरंग पवार हे असणारे दुसऱ्या सैनिक सगळे खाली बसून घ्या तुम्ही. सगळे मोबाईलवाले खाली बसून घ्या, मोबाईलवाले खाली बसून घ्या. ओ मास्तर तुम्ही सांगू नका, मी इकडनं सांगतोय. खाली बसा तुम्ही, पहिल्यांदा खाली बसा. व्यासपीठावरती उपस्थित उल्हासनगर मधल्या सगळ्यांची नावं घेत नाही. ओ सैनिक जरा आवाज कमी करा तुमचा. शेषराव वाघमारे महिलांच्या वतीने या ठिकाणी एकच नाव घेतोय, रेखाताई उबाळे. मंचावरती असणारा उपस्थित उत्कर्षाताई रुपवते, त्याच्याच बरोबर असणारा अनिल जाधव, ज्यांनी आपल्या समोर असणारा मनोगत व्यक्त केले असे असणारे किसन चव्हाण, सन्मानित व्यासपीठ, उपस्थित बंधूंनो आणि भगिनींनो, इलेक्शन हे जसं जिंकण्यासाठी उपयोग केला जातो, वापर केला जातो, आणि त्यामार्फत लोकशाही ही अधिक रूढ होते अशी असणारी परिस्थिती आहे. लोकशाही रूढ झाली तर या देशाची व्यवस्था सुद्धा शांतता होईल अशी परिस्थिती आहे. परंतु इलेक्शन आता जिंकण्यासाठी जसं वापरलं जातंय तशाच रीतीने इथला असणारा राजकीय पक्ष सुद्धा संपवण्यासाठी वापरल्या जात आहेत हे आपण लक्षात. इथले राजकीय पक्ष संपले
किंवा त्यांची असणारी ताकद क्षीण झाली तर एकच पक्षाची हुकुमशाही चालू होते हे लक्षात घ्या. मग एकाच पक्षाची हुकुमशाही त्या ठिकाणी चालू होते आणि मग तो हुकुमशाह पाहिजे ते करायला लागतो अशी असणारी परिस्थिती. सगळ्यात मोठा धोका जो आहे तो म्हणजे की इथलं संविधान बदललं पाहिजे. आता हे संविधान बदलायचं असेल तर राजकीय पक्ष संपले तर विरोध करणारी ताकद संपते आणि विरोध करणारी ताकद संपली तर मग आपल्याला पाहिजे ते करता येतं अशी असणारी परिस्थिती. आज संविधानामुळे मान सन्मान अधिकार हे शाबूत आहे. पोलिसाकडे जाता येतं, कोर्टामध्ये जाता येतं, आणि आपले अधिकार आपण जपू शकतो. पण उद्याच्या व्यवस्थेमध्ये मान आणि सन्मान हा आणि अधिकार हा त्या घटनेचाच भाग नसेल तर तुम्ही लढणार कोणाशी? तू लढणार कोणाशी? कोर्टात गेलात तर ते म्हणतील हा मूलभूत अधिकार नाही, त्याच्यामुळे असताना आम्ही काही करू शकत नाही. आणि म्हणून जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंत मान आहे, सन्मान आहे आणि अधिकार आहे हे आपण लक्षात घ्या. हे अधिकार आहे. ज्या दिवशी हे संविधान गेलं त्या दिवशी मान गेला, सन्मान गेला आणि अधिकारही गेला हे आपण लक्षात घ्या. याची नाही, ही जुनी लढाई आहे. याची नाही, जुनी लढाई आहे. आपण नेहमी म्हणतो की आम्ही गुलामीमध्ये राहिलो. आम्ही नेहमी म्हणतो की आम्ही गुलामीमध्ये राहिलो, पण का राहिलो? राहिलो याच्यासाठी की इथला राजा हारला, ते त्या लोकातल्या त्या विभागातली लोकही हारली. तशी तलवारीचा अधिकार हा इथल्या क्षत्रियांना होता आणि इथला क्षत्रिय हारला की उरलेले सगळे हारले आणि ते गुलाम झाले अशी असणारी परिस्थिती. गुलामी आली की आपलं स्वातंत्र्य हरवतं. आणि म्हणून बाबासाहेब म्हणाले होते की स्वातंत्र्य जपणं हा आपला अधिकार आहे. स्वातंत्र्य जपणं हा आपला अधिकार आहे आणि स्वातंत्र्य जपायचं असेल तर संविधान आपण जपलं पाहिजे हे असताना लक्षात घ्या. आणि म्हणून 25 नोव्हेंबरच्या सभेमध्ये आपण RSSला आव्हान दिलं, मोहन भागवतांना आव्हान दिलं
की तुमची जी काही घटना आहे ती लोकांसमोर आणा. काय नवीन सिद्धांत मांडलाय तो तरी आम्हाला कळू द्या. तुम्ही आमचा असणारा मान सन्मान अधिकार कशा पद्धतीने तुमच्या घटनेमध्ये तुम्ही ठेवलाय तो असणारा सांगा. पण त्याचा आराखडा कुठेच बाहेर पडत नाही. त्याचा आराखडा कुठेच बाहेर पडत नाही. फक्त आम्ही बदलणार. हे जे गुलदस्त्यात आहे हे जे गुलदस्त्यात राहून जे बोलल्या जात आहे ते फार डेंजरस आहे हे आपण लक्षात घ्या. आणि म्हणून सावधतेने आपण असं गेलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आज आपण बघत असाल की उत्कर्षदायींनी इथला असणारा मुद्दा उपस्थित केला, वोट चोरीचा मुद्दा उपस्थित केला. मला मत टाकायला संधी मिळाली नाही. मला मत टाकायला संधी मिळाली नाही म्हणजे माझं नाव ते यादीत नाही. माझं नाव ते यादीत नाही. आणि माझं नाव ते यादीत नाही म्हटल्यानंतर माझ्या मताची चोरी झाली. माझ्या मताची चोरी झालेली आहे. जिथे जिथे निवडणुका झाल्या, बिहारमध्ये झाल्या, बिहार मधल्या असणाऱ्या किती जनतेने की मला मत टाकता आलं नाही किंवा माझं नाव नव्हतं असं किती जण म्हणाले. जेव्हा मत चोरी झाली आपण ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस मला सिद्ध करता आलं पाहिजे की या मतदारसंघातली एवढी माणसं होती की त्यांना मागच्या लोकसभेमध्ये त्यांनी मतदान केलं पण या लोकसभेमध्ये त्यांचं नाव आलं नाही तर आपल्याला मत चोरी करतात. धांदली होते नाही असं नाही. खोट्या पद्धतीने जिंकलं जातं हेही मला माहिती आहे पण ते पकडता आलं पाहिजे. आणि म्हणून मागच्या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये 46 लाख मतदान संध्याकाळी 6 नंतर झालं असं इलेक्शन कमिशन स्वतः म्हणतं. या सर्व राजकीय पक्षात आम्ही पत्र लिहिलं की संध्याकाळी बंद झाल्यानंतर मतदान घ्यायचं असेल तर इलेक्शन कमिशनच्या वतीने त्यांनी एक नियमावली निर्माण केली. त्यांनी एक नियमावली निर्माण केली, एक पद्धत निर्माण केलेली आहे. ती नियमावली पाळल्या गेली पाहिजे, त्याचा रेकॉर्ड मेंटेन केला पाहिजे, त्याचा रेकॉर्ड हा इलेक्शन कमिशन पुढे पाठवला पाहिजे. म्हणजे तो खात्री घेऊन करतो, इलेक्शन कमिशन खात्री करून घेतो त्या रेकॉर्डवरनं की खरंच संध्याकाळी 6चं इलेक्शन बंद झाल्यानंतर मतदानाला लोक होती. म्हटलं ते रेकॉर्ड आपण मागूया. आम्ही इलेक्शन कमिशनला पत्र लिहिलं की त्या रेकॉर्डचे आम्हाला असणारं एक प्रत द्या. इलेक्शन कमिशनचं उत्तर आलं की आमच्याकडे रेकॉर्ड आलाच नाही. इलेक्शन कमिशनच म्हणतंय की तो रेकॉर्ड आमच्याकडे आला नाही आणि म्हणून आम्ही असं म्हणालो तर तुमच्याकडे रेकॉर्ड आला नाही तर हे 46 लाख मतदान खोटं आहे.
आणि म्हणून कोर्टातही आम्ही गेलो, पण हा कुठलाच राजकीय पक्ष आमच्या बरोबर आला नाही. कुठलाच राजकीय पक्ष आला नाही. त्याचं कारण मोदी बसलेला आहे. पूर्णपणे मोदी बसलेला आहे. त्याचा फोटो दिसला तरी हे घाबरतात. का त्यांनी सांगितलंय माझ्या वाटेला गेलात तर तुमचं सगळं चारित्र्य माझ्या समोर आहे. माझं रेकॉर्ड सगळं आहे तुमच्या चारित्र्याचा. तुम्ही बोलायला लागलात, बोंबलायला लागलात, काही करायला लागलात तर जेलचे दरवाजे उघडे आहेत. कोर्टात फक्त ती कागद घेऊन जायची आहे, दाखवायचं आहे आणि कोर्ट तुम्हाला जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात. तेव्हा माझ्या विरुद्ध बोलायचं असेल तर जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवा, आणि जेलच्या बाहेर राहायचं असेल तर गप्प बसा, खोट्या प्रश्नावरती लढा. आणि म्हणून आज आपण बघत असाल की बिहार सारख्या राज्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या राज्यातून लोक गेले, गुजरातमधून गेले, महाराष्ट्रातून गेले, पंजाबमधून गेले. कोविडच्या कालावधीमध्ये त्यांच्या पायाला भेगा पडल्या होत्या आणि तो बिहारी होता. आता ज्याच्या पायाला भेगा पडल्या, चालून 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 रेल्वे बंद केली, बसेस बंद केल्या, पाणी बंद केलं, जेवण दिलं नाही, तो अशा सरकारला मतदान करणार आहे का? मी ज्यांना ओळखत होतो, मी त्यांना असताना विचारलं काय क्या करोगे? बोले सर हम भूले नहीं कि हम कितने किलोमीटर चल के आए, हम भूले नहीं कि हम कितने किलोमीटर चल के आए. उन्होंने उस वक्त हमको देखा नहीं, अब इनको हम देखने के लिए तैयार नहीं है. ही त्याची भावना, ही त्याची भावना ही त्याची भावना होती. आणि त्याच बिहारमध्ये आपण बघतोय की राजकीय पक्ष हारले आणि भारतीय जनता पक्ष जिंकले. मी तिथेच असणारं म्हणतोय की इथे असणारं इलेक्शनच्या माध्यमातून राजकीय पक्ष संपवण्याचा खेळ चाललाय, शीद करण्याचा खेळ चाललेला आहे. आणि त्याचा परिणाम जो आहे तो इथे आपण भोगतो आहोत. अशी परिस्थिती आज काय सांगितलं जातं की आम्ही विश्वगुरू आहोत. आम्ही असणारे विश्वगुरू आहोत. आणि 4 दिवसापूर्वी, आठवड्याभरापूर्वी रशियाचे अध्यक्ष पुतिन येऊन गेले. त्या पुतिनने तुम्हाला आश्वासन काय दिलं हे तरी सांगा. त्या पुतिनने करारनामे काय केलेत हे तरी सांगा. त्यांनी आश्वासन तुम्हाला काय दिलं हेही सांगा.
तो आला, 2 दिवस राहिला, विमानात बसला आणि परत गेला. ना पुटिन बोलायला तयार आहे, ना इथे असणारा मोदी बोलायला तयार आहे. याच कारण आहे की मोदीच्या कालावधीमध्ये या विश्वगुरूच्या नादामध्ये त्यांनी एकही मित्र ठेवला नाही, अशी असताना परिस्थिती आहे. एकही मित्र ठेवला नाही. सिंधूच्या 4 दिवसाच्या युद्धामध्ये एक राष्ट्र तुमच्या बाजूने उभं राहिलं का झालं? अजिबात नाही. 2-3 महिन्यामध्ये पुन्हा एक युद्ध होईल. नाही असं नाही. आणि तेही पाकिस्तान बरोबरच होईल. पण आज पाकिस्तानला हत्यार कोण देत आहे? ते इंग्लंड देतोय. हा डोनाल्ड ट्रम्पची भांडायला लागला म्हणून डोनाल्ड ट्रम्प त्याला अस्त्र देतोय. पुटिन येऊन गेला, त्याच्या अगोदर पुटिन म्हटला की आम्ही तुम्हाला अस्त्र शस्त्र देऊ. चायना तर बसलेलाच आहे त्या ठिकाणी शस्त्र घेऊन. म्हणजे एका वेळी 4 जणांशी तुम्ही लढणार आहात हे लक्षात घ्या. देश, इतर देश जे आहेत ते भारताच्या विरोधात नाहीत किंवा भारतीय जनतेच्या विरोधात नाही. हे जे विश्वगुरूचं नाटक चाललेलं आहे, अहमपणा जो चाललेला आहे, माजोरी जी दाखवायला सुरुवात झालेली आहे, त्या माजोरीचा असणारा परिणाम आहे. त्या माजोरीचा असणारा परिणाम आहे की आज मोदीला धडा शिकवता शिकवता ते भारतातल्या राहणाऱ्या माणसाला त्याचं झळ भोसावी लागते, अशी असणारी परिस्थिती आहे. इथला जो सनातनी आहे त्या आव्हान आहे त्यांना. तुम्ही इथला मुसलमान माजलाय म्हणून सांगताय. कदाचित माजलाही असेल, मी नाही म्हणत नाही. पण जग आता असताना पाकिस्तान मधल्या मुसलमानांना माजवतोय, त्याचं काही आहे? आणि त्याचं कारण की आपण नेहमी म्हणतो शेजाऱ्याच्या माध्यमातून काटा काढता आला तर काढला पाहिजे. जगातले सगळे देश जे आहेत ते आता एकत्र येऊन पाकिस्तान मार्फत काटा काढतात, अशी परिस्थिती आहे. बिहारच्या निवडणुकीनंतर आता असणारा मोदींची भाषाच बदलली. मी जे काय करतोय त्याला भारतीयांचा पाठिंबा आहे. मी जे जगाच्या नेतृत्वाशी भांडतोय, विश्वगुरू होण्यासाठी मी जे असणारा प्रयत्न करतोय त्याला असणारा भारतीयांचा पाठिंबा आहे. आणि म्हणून ते अधिक गतिमान होतात. एक ऐतिहासिक सत्य आहे की जगामधल्या असणाऱ्या वेगवेगळ्या राज्यांमधली, देशांमधली लोकसंख्या ही कमी व्हायला लागते. आणि भारताची लोकसंख्या ही आहे तेवढीच आहे.
लोकसंख्येचा अर्थ आपल्याला समजायचा असेल तर तो बाजारपेठेशी संबंधित आहे. जेवढी जास्ती लोक तेवढी असणारा मोठी बाजारपेठ, जेवढी कमी लोक तेवढी असणारी कमी बाजारपेठ, अशी असणारी परिस्थिती आहे. याचं डोनाल्ड ट्रम्प बरोबरचं भांडण काय आहे? डोनाल्ड ट्रम्प हाच म्हणतोय की भारतामधला असणारा अजून 47% लोक ही दारिद्र्य रेषेखाली आहेत. तुम्ही रशियाचं तेल विकताय, मान्य आहे आम्हाला, नाही असं नाही, पण वर्षभराला 40 ते 44 हजार कोटीचा नफा जो होतो, रशियाचं तेल विकून नफा जो होतो, हा नफा कोणाला जातो? भारताच्या तिजोरीमध्ये जातोय की रिलायन्सच्या तिजोरीमध्ये जातोय? तो भारताच्या तिजोरीमध्ये जात नसेल तर आम्ही तुमच्याशी भांडण केल्याशिवाय राहणार नाही, हा तो म्हणतोय. आणि म्हणून तो म्हणतोय तुमच्यावरती 50% टॅक्स लावला. का 44,000 कोटीचा नफा रशियाचं तेल विकून जो होतोय तो भारताच्या तिजोरीत जात नाहीये, तर तो रिलायन्स कंपनीच्या तिजोरीमध्ये जातोय, हे आपण सारं लक्षात घ्या. गरीब देशाच्या सामान्य माणसाला तुम्हाला सारं मदत करण्याची संधी असताना ती तुम्ही मदत करत नाही आहात, तर एका भांडवलदाराला अजून गब्बर काढण्याचा जो मोबदला लागलाय तो आम्ही सहन करणार नाही. आता हे भांडण आपल्या फायद्याचं आहे, मोदीच्या विरोधातलं आहे. काय का भारताच्या तिजोरीमध्ये ते 44,000 कोटी आले, तर आज 80 आणि 90 रुपयाचं लिटरचं असणारं जे डिझेल आहे ते 30 आणि 40 रुपयाला आपल्याला मिळालं तर भाव कमी होतील की न होतील? 4 पैसे आपल्या खिशातले वाचतील की न वाचतील? आणि म्हणून मग अशी मी म्हणालो की जग भारतीय जनतेच्या विरोधात नाही आहे, तर जग हे मोदीच्या विरोधात आहे. पण मोदी असं दाखवतोय की जनता माझ्या बरोबर आहे, अशी असणारी परिस्थिती आहे. माझं आव्हान आहे, मी म्हणत नाहीये की पाकिस्तान बरोबर युद्ध होईल. मागच्या 10 दिवसापूर्वी आर्मीचे जे प्रमुख आहेत चव्हाण, त्यांनीच असणाऱ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटलं की या 2-1 महिन्यामध्ये आम्हाला असणारे एक युद्ध करावं लागणार, युद्धाला तोंड द्यावं लागणार. करावं लागणार असं नाही, ते म्हटलं आम्हाला तोंड द्यावं लागणार. आता हे युद्ध टाळायचं आहे का? भारतीय नागरिकांनी ठरवलं पाहिजे, आणि विशेष करून इथल्या असणाऱ्या सनातन्यांनी ठरवलं पाहिजे की हे युद्ध तुम्हाला थांबवायचं आहे की करायचं आहे, अशी असणारी परिस्थिती आहे. हे युद्ध करायचं आहे की थांबवायचं आहे? थांबवायचं असेल तर आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये, थांबवायचं असेल तर आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये हत्यार आहे, हे लक्षात घ्या. मताचा हत्यार आहे. या मताच्या हत्याराने काय दाखवायचं आहे? या मताच्या हत्यारातून काय दाखवायचं आहे? आपल्याला एकच दाखवायचं आहे की आम्ही मोदींबरोबर नाही आहोत, त्यांच्या पक्षाबरोबर नाही आहोत. काय दाखवायचंय? काय दाखवायचंय की मताच्या स्वरूपामध्ये आम्ही मोदींबरोबर नाही आहोत, त्यांच्या भारतीय जनता पक्षाबरोबर नाही आहोत. जनतेने फारकत घेतली. ज्या दिवशी आपण हे केलं त्या दिवशी हे जे युद्ध मंडळात आहे
युद्धाचं सावट जे आहे ते आपल्याला संपलेलं त्या ठिकाणी दिसणार. मित्रो, कॉर्पोरेशनची निवडणूक आहे याची मला जाणीव आहे. पण मुंबईतला आजूबाजूचा असणारा जो परिसर आहे, मुंबई असेल, ठाणा आहे, उल्हासनगर आहे, कल्याण आहे, पिंपरी चिंचवड आहे, पुणे आहे, हा जो इलाका आहे, हे देशाची धडकन आहे असं मी त्या ठिकाणी म्हणतो. या भागात जे घडतं त्याचे प्रतिसाद देशामध्ये घडत असतात. या भागामध्ये जे घडतं ते देशामध्ये प्रतिबिंब त्याचं उमटत असतं. आणि म्हणून कॉर्पोरेशनची निवडणूक जरी असली तरी देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून ती मोठी आहे हे आपण लक्षात घ्या. देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. आणि म्हणून आम्ही कोणाच्या बाजूने आहोत, तर आम्ही या देशाच्या बाजूने आहोत आणि भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी यांच्या बरोबर आम्ही नाही आहोत हे दाखवणं आज गरजेचं आहे. तुम्ही दाखवलं नाहीत तर युद्ध आहे. तुम्हाला सामान विकत घ्यावं लागेल, हत्यारं विकत घ्यावी लागतील. पण पाकिस्तानला फुकट हत्यारं मिळणार आहे त्याची परिस्थिती आहे. कारण का जिरवायची आहे. देशाची जिरवायची नाही आहे, मोदीची जिरवायची अशी परिस्थिती आहे. पण ती मोदीची जिरली त्याच्यात काय फरक पडत नाही. पण त्याचा परिणाम हा भारतीयांवरती होणार आहे, देशावरती होणार आहे हे आपण सारं लक्षात घ्या. आणि म्हणून या कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये कोणालाही निवडून येऊ द्या. आपल्याला वाटत असेल की वंचित बहुजन आघाडी निवडून आली पाहिजे, वंचित बहुजन आघाडी निवडून आली पाहिजे, पण कुठल्याही परिस्थितीमध्ये मोदी निवडून येणार नाही याची खुणगाठ आपण त्या ठिकाणी बांधली पाहिजे. मोदीला आम्ही म्हणतो की तुम्ही 2 हात करायचे असेल तर आमच्या बरोबर 2 हात कर. तो असणाऱ्या पोरांबरोबर काय 2 हात करतो. इथला असणाऱ्या सनातनवाल्यांना विचारतो, तुम्ही ईव्हीएम करताय, जनतेला जरा एक सांगा की त्याचं जे मेमरी कार्ड आहे किंवा तुमच्या मोबाईल मधला असणारं जे कार्ड आहे, माहिती आहे, एअरटेलचा असेल, रिलायन्सचा असेल, BSNLचा असेल, ते भारतामध्ये केल्या जातं की बाहेरून येतं. ते भारतामध्ये मॅन्युफॅक्चर केल्या जातं की विदेशातून येतं. ईव्हीएमचा विरोध जो आम्ही असताना करतो तो याच्यासाठी की जे मेमरी कार्ड आहे, तुम्ही मतदान टाकलं की त्याच्यामध्ये असताना स्टोर होते. हे मेमरी कार्ड भारतामध्ये निर्माण केलं जातं का, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग होतंय का, याचा पहिल्यांदा खुलासा करा. मी इथल्या असणाऱ्या जो IT चा विद्यार्थी आहे किंवा IT सेक्टरमध्ये जो काम करतोय,
या सगळ्यांना माझी असणारी नम्र विनंती आहे की माझ्या ह्या प्रश्नाचं उत्तर मला देऊ नका, की ही मेमरी कार्ड जे आहे ते भारतामध्ये मॅन्युफॅक्चर केलं जातं का, आणि करत असेल तर कोण करतं याचं नाव तुम्ही IT च्या सेक्टरमध्ये असल्यामुळे तुम्हाला माहित आहे. IT च्या सेक्टरमध्ये आहे म्हणून तुम्हाला माहित आहे. आणि ते जर भारतामध्ये जर मॅन्युफॅक्चर होत नसेल, ते भारतामध्ये मॅन्युफॅक्चर होत नसेल तर तसंही सांगा की हे भारतामध्ये मॅन्युफॅक्चर होत नाही म्हटलं म्हणजे ज्यांनी कोणी निर्माण केलेलं आहे, ज्यांनी कोणी निर्माण केलेलं आहे त्याला मॅन्युप्युलेट कसं करायचं, त्याच्यामध्ये फेरबदल कसा करायचा, त्याचा फेरबदल कसा करायचा हा त्यांना माहिती आहे. मिलिटरीचे अधिकारी सिंदूरच्या वेळेस म्हटले की आम्ही पहिले 2 दिवस पिछाडी आमची झाली. पिछाडी झाली. आता ही पिछाडी का झाली, तर आता ठिकठिकाणी आपण बघत असाल की कॅमेरा लावलेले आहेत. ठिकठिकाणी कॅमेरे लावलेले आहेत. आणि जो कोणी कॅमेरा विकतोय त्याला असणारा विचारा की बा याच्यामधली असणारी जी मेमरी चिप आहे ही चायनाची आहे की नाही सांगा. ही मेमरी चिप चायनाची आहे की नाही सांगा. मोदीला अनेक जणांनी इशारे दिले होते. नुसते इशारे नाही, ते ठिकठिकाणी तुम्ही जे कॅमेरा लावताय त्याचा धोकाही सांगण्यात आला होता की याच्यातली सगळीच माहिती ही चायनाकडे जाणार आहे. आणि ती गेली. आणि म्हणून पहिले 2 दिवस आर्मी जे म्हणाली की आम्हाला असणारं जरा कठीण गेले, ते कठीण असणारं नरेंद्र मोदींमुळे गेले हे असणारं लक्षात. त्याला न्यूट्रलाइज केल्यानंतर आर्मीने आपला असणारा हिसका दाखवला अशी परिस्थिती आहे. त्यात EVM मधली जी चिप आहे ती पुन्हा लिहिल्या जाऊ शकते का याच्याबद्दल या सनातन्यांनी सांगितलं पाहिजे. जसं आपण कागद घेतो, पेन्सिल घेतो, कागदावरती लिहितो, रबर घेतो, खोडून टाकतो आणि पुन्हा आपण लिहितो, तो कागद आपल्या पुन्हा आपण त्याच्यावरती लिहितो. तशाच पद्धतीने या ज्या मेमरी चिप आहेत, या मेमरी चिप मधला असणारी माहिती ही पुसता येते आणि नव्याने त्याच्यावरती माहिती घालता येते. मी हे म्हटलेलं सनातन्यानं खरं आहे की खोटं आहे हे जनतेला उत्तर द्या, मला उत्तर देऊ नका. चाललेला इथला फ्रॉड आहे. चाललेला हा असणारा फ्रॉड आहे. आज राजकीय पक्ष त्याला वापर करतायत, हरकत नाही. याचं कारण की इथले राजकीय पक्षामधले असणारे नेते असतील, कार्यकर्ते असेल, हे भारतीय आहेत. पण उद्या ज्या पद्धतीने पाकिस्तानला हत्यारं पुरवण्याचं असणारं कामकाज चाललेलं आहे,
उद्या त्यांनीच असणारं ठरवलं की ह्या EVM मधला असणारा रिझल्ट हा आपल्या अधिकारासारखा असला पाहिजे, ते जर झालं तर इथलं असणारं स्वातंत्र्य धोक्यात आलं हे लक्षात घ्या. आणि म्हणून एक जबाबदारी आपली आहे सगळ्यांची. या कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये माझं मत कोणाला नाही हे ठरवलं पाहिजे. माझं मत कोणाला नाही, माझं मत कोणाला नाही, माझं मत कोणाला नाही. तुम्हाला मोदीचं नाव घ्यायला लाज वाटते की असताना घाबरताय? हा, अरे राजा, मतदार हा राजा आहे. हात जर भित्रा असेल तर निवडून दिलेला प्रतिनिधी त्याच्यापेक्षा भित्रा असणार आहे. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे की जी वस्तू जशी आहे त्याला तसंच म्हटलं पाहिजे. कॉल स्पीड अ स्पीड. जी परिस्थिती आहे ती परिस्थिती आपण केली पाहिजे. या देशाला धोक्यात टाकणारा असताना व्यक्तीचं नाव जर आपण असताना घेणार नसू तर त्या मतपत्रिकेपुढे गेल्यानंतर तुमचा हात बटनावरती जाणार की थरथरणार? पण मोदीचं नाव घेतलेलं नाहीच अजून. आणि म्हणून माझं आव्हान आहे की ज्याच्या विरोधात जायचं आहे बेधडक गेलं पाहिजे. मोदी काय आपल्याला जेलमध्ये टाकणार आहे? मग घाबरताय कशाला? आणि म्हणून उद्याचं माझं मत ही मोदीला नाही, ही खूनगाठ बांधा आणि मी आपली रजा घेतो. जय भीम, जय भारत. गाव ग म्हणे भीमा कोरेगाव ग.